महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। दहिवली ग्रामपंचायत निवडणूक प्रचार संपल्यानंतर रात्री 10च्या दरम्यान शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये लाठी लोखंडी सळ्यांनी हाणामारी। ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या दिवशी 2 गटात तुंबळ हाणामारी झाली असून या हाणामारीत एकमेकांची डोकी फोडण्यात आल्याचे दिसून येत आहे। दहिवलीतर्फे वरेडी या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सायंकाळी 5 वाजता प्रचार संपल्यानंतर रात्री 11 वाजता शिंदे शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाल्याने घटनास्थळी पोलीस हजर झाले होते। कर्जत तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींसाठी उद्या 18 डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणारी नेरळ येथील दहिवलीतर्फे वरेडी ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत होत असलेली चुरस पाहता रिंगणात शिंदे शिवसेना गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्तीय असलेले तसेच पंचायत समितीचे माजी सभापती राहिलेले अमर मिसाळ यांची पत्नी मेघा मिसाळ ही निवडणूक लढवत असून एकीकडे विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तर येथील माजी सरपंच चिंदू तरे यांचे नातलग म्हणून नेत्रा तरे ही उच्च शिक्षित महिलाही निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाल्याने तालुक्याचे लक्ष या ग्रामपंचायतीकडे लागून राहिले आहे। ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचाराचा काल शुक्रवार 16 डिसेंबर रोजी शेवटचा प्रचार दिवस संपल्याने राजकीय पुढाऱ्यांनी आता मतदारांना गुपचूप रात्री गाठण्याचा प्रयत्न सुरू केल्याने या दरम्यान रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शिंदे शिवसेना गटातील कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने सुरुवातीला किरकोळ वादावरून नंतर त्यांचे रूपांतर हाणामारीत झाले आहे। यामध्ये परस्पर कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली आहेत, तर मारहाण करताना फावडा टिकावच्या दांडक्याचा तर लोखंडी रॉडचा वापर केला असल्याचे जखमी कार्यकर्ते सांगत आहेत। महाविकास आघाडीचे थेट सरपंच पदाचे उमेदवार असलेले नेत्रा तरे यांचे पती निलेश तरे यांच्या डोक्यात विरोधी पक्षाचे थेट सरपंच पदाचे उमेदवाराचे पती माजी सभापती अमर मिसाळ यांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केला। त्यात माझ्या डोक्यावर जबर मार लागला असून मी मूर्छित पडलो असल्याचा आरोप केला, तर सोबत 4 ते 5 जणांना मिसाळ यांच्या सोबत आलेल्या तरुणांनी मारहाण केली असल्याचे देखील सांगितले। तर एकीकडे आता शिंदे गटाचे कार्यकर्त्यांना येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रथम मारहाण करण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप जखमी अमर मिसाळ यांचे भाऊ विकी मिसाळ यांनी यावेळी केला, तर महिलांना शिवीगाळ देखील केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। एकूणच 2 गटात झालेल्या या हाणामारीमुळे नेरळ पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आल्याने गावात देखील तणावाचे वातावरण पसरले असून येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने गावाला आता छावणीचे रूप आलेले दिसून येत आहे। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। आम्ही दहिवली गावामध्ये गेले असताना माझा भाऊ अमर मिसाळ यांचे सासरे मनोहर गवली यांच्या घरी आम्ही बसलो होतो आणि अमर मिसाळ यांची वाईफ म्हणजे माझी वहिनी मेघा मिसाळ त्यांचे ते उमेदवार आहेत, मनोहर गवली यांची मुलगी, त्यांच्या घरी आम्ही बसायला गेलो होतो। तर तिथे अचानक संजय तरे नावाचा माणूस आणि त्याच्यासमोर 10-15 लोक हातामध्ये लाकडं वगैरे घेऊन आले होते आणि आमच्यावर त्यांनी अटॅक केला। तर तुम्ही इथे कशी मतं मागता, बिरदुल्यामध्ये कशी मतं मागता, मालेगावमध्ये कशी मतं मागता, दहिवलीमध्ये कशी मतं मागता, तुम्ही मतं मागून दाखवा, तुम्हाला आम्ही मारू वगैरे असं शिवीगाळ वगैरे त्यांनी केली। आणि तिथे महिला वगैरे होते त्यांना पण त्या लोकांनी शिवीगाळ वगैरे केली, तुम्ही मतं मागूनच दाखवा अशी एकदम खुलेआम त्यांनी धमकी आम्हाला दिलेली आहे। आणि आम्हाला पण थोडा मार लागलेला आहे, त्यांनी ते आम्हाला इथे माझ्या इथे मारलेलं आहे, समीर मिसाळच्या मारलेला आहे, मयूर विर्ले यांच्या पण त्यांनी मारलेला आहे। आणि अंधारामध्ये आम्हाला काय समजलं नाही किती माणसं होते, किती गाव होते। संजय तरे आम्हाला दिसलं त्याच्यामध्ये। मोठे वेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11।
अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.